सिटीचा गोंगाट मागे टाकून मी आलोय कर्जतमध्ये. इथे आहे शांतता, रिलॅक्सेशन आणि भरपूर मजा. वेलकम टू इशी फार्म्स. मुंबईपासून इशी फार्म रिसॉर्ट हे सुमारे 73 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर कर्जत रेल्वे स्टेशन हे या रिसॉर्टच्या सगळ्यात जवळचं स्टेशन आहे. या ठिकाणी बुकिंग करताना कमीत कमी 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असणं आवश्यक आहे. जसं तुम्ही आत शिरता तिकडेच पार्किंगसाठी इथे खास शेड बनवली आहे. इकडे एक मोठं स्विमिंग पूल आहे, त्याचबरोबर मनमोहक गार्डन आहे, इंडोर गेम झोन आहे आणि एक भला मोठा टर्फ आहे जिथे तुम्ही क्रिकेट, फुटबॉल किंवा मस्त धमाल आउटडोर गेम्स एन्जॉय करू शकता. हा सुंदर आणि स्पेशियस 4 BHK विला. गेटवरच लावलेल्या कलरफुल लाईट रात्रीच्या वाईबला अजूनच मॅजिकल बनवतात. विल्यामध्ये प्रवेश केल्यावर समोर दिसतो एक मस्त मोठा हॉल. त्याच्या आतमध्ये तुम्हाला डायनिंग टेबल सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये किचन सुद्धा आहे. या विलामध्ये एकूण 4 बेडरूम आहेत, ज्यापैकी 2 आहेत नॉर्मल रूम्स आणि 2 आहेत मास्टर बेडरूम. खूप सारे मॅट्रेस आहेत. खूप मॅट्रेस मध्ये तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर हा इथे पण 2 माणसं आणि खाली मॅट्रेस टाकले तर खूप माणसं झोपू शकतात. ह्या 4 रूमसाठी एकूण 3 वॉशरूम आणि 3 टॉयलेट सुद्धा आहेत, ज्यामुळे 30 ते 35 लोक आरामात इथे स्टे करू शकतात. स्विमिंग पूलच्या बाजूला चेंजिंग रूमची सुविधा आहे आणि त्याच्याजवळ आहे हा धमाल करणारा रेन डान्स झोन. चला आता आपण जाऊ डायनिंग एरियामध्ये आणि आपल्या मित्रांकडून जाणून घेऊया त्यांच्या इथला अनुभव आणि या फार्म बद्दलचं त्यांचं मत. आजचा आमचा नाश्ता आहे, पाव मिसळ आहे व्हेजसाठी आणि नॉनव्हेजसाठी बुर्जी आहे. कसं होतं जेवण? मस्त जेवण, छान आहे. मस्त आहे. हा दिनू, जेवण कसं होतं? छान होतं जेवण, एकदम मस्त होतं दोन्ही टायमाचं. हां, दुपारचा लंच पण रात्रीचा डिनर पण. हायटीमध्ये जर भजी आली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी सगळं व्यवस्थित. अभी सर कैसा लगा आपको? हाँ मस्त, मजा आया. खास क्या लगा ये? हाँ, रिस्ट्रिक्शन्स आहेत थोडे. हाँ, आणि टर्फ कैसा लगा? टर्फमध्ये लाईट्स याच्यामध्ये इन्क्लुडिंगच पाहिजे होते. हां, त्याचे एक्स्ट्रा पैसे नाही लावले. हां, 2-3 घंटा तो देना चाहिए रात को. बरोबर. टर्फमध्ये रात्री लाईट लावून खेळायला लागतो, लाईटला एक्स्ट्रा चार्ज घेतात. हां, ते नको पाहिजे. 1000 रुपये. हां हां, बरोबर. काय बोलतो जय, कशी आली? मजा आली? हां, मजा आली. रात्रीला बाहेर म्युझिक एक्स्ट्रा चार्जेस पाहिजे. टर्फला लाईट लावायचं एक्स्ट्रा चार्जेस. आपण ऑलरेडी करतो, पे केलं आहे आपण. पे केलं आहे. इकडचे शेफ त्यांनी जेवण खूप मस्त केलं. मस्त होतं जेवण. तुम्हीच केलं सगळं जेवण? मस्त जेवण होतं. थोडं हे वाटलं मला पण बजेटचं आपलं MK पेक्षा थोडं हे वाटलं, बाहेर गेलो आपण थोडं. बजेटचं. ओव्हरऑल फार्म हाऊस बेस्ट, पण जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ना त्यात थोडा चेंज आला पाहिजे. त्यात थोडा चेंज यायला पाहिजे. आता ते माहिती नाही ते करतील नाही करतील. आपलं मला फक्त तुमचं म्हणजे जेन्युइन मला जे काय वाटत होतं ते आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. ओपिनियन सांगितलं. तुम्ही येत असाल तर एन्जॉय करायला बेस्ट जागा आहे आणि मुंबईपासून जवळसुद्धा आहे. कर्जत रेल्वे स्टेशन आहे जवळचं आणि फूड क्वालिटी पण चांगली आहे. येत असाल नक्की या. हां, सगळ्यात काय सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करून. हां, क्रॉस चेक म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही व्हॉट्सअपवर हे करून घ्या की मेसेज त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्या. आहे काय काय एक्सक्लुडिंग आहे हे असलं पाहिजे. ते थोडं खालीवर होतं. मी तुम्हाला नाश्ता सांगितला नव्हता, मग तुम्हाला नाश्ता देतोय, मग हे नाही मग ते नाही, मग थोडं बाचाबाची होते. आमची पण थोडी झाली, पण ठीक आहे. ओव्हरऑल आम्हाला मजा आली इथे. फक्त ह्या ज्या गोष्टी जर सोडल्या तर आमची पिकनिक 1 नंबर झाली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. बाय बाय.